तुळशी मंजिरीचं पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजितरावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. मी आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. दादा मिरच्या आणा ना आणि थोडं पाणी पण आणा यांच्यासाठी. नको एवढी काळजी करूस. अशा गोष्टी ठरवून होत नाही आई, होतात. मंजिरीला माझी आठवण येत असेल का ग? काय करत असेल ती आता? सध्या हे बघ, नुसताच विचार करत बसलास तर हे असलंच काहीतरी डोक्यात येणार तुझ्या. त्यापेक्षा सरळ तयार हो आणि ऑफिसमध्ये जा ना. हा, जा आंघोळीला जा. आज सणाचा दिवस आहे, घरामध्ये निदान वातावरण तरी बरं असू दे. सण? कुठला सण? अरे देवी नाही का बसत आहे आज? नवरात्र सुरू होत आहे आजपासून. सण? ऐक ना, आणखीन एक बातमी सांगायची आहे, आनंदाची. काय? घरामध्ये आणखी एक पाहुणा येतोय. नेत्राकडे गुड न्यूज आहे. गौरांग बाबा होणार आहे आणि तू काका. गौरांग मला काहीच नाही बोलला. माय गॉड गौरांग, चांगलंय चांगलंय. सणाच्या दिवशी खूप चांगली बातमी दिलीस. मी आलो, मी गौरांगला भेटून आलो. अरे दादा. अगं बस बस, उठू नकोस. मी फक्त तुमचं अभिनंदन करायला आलोय. मला आत्ताच आईने सांगितलं, खूप गोड बातमी दिलीस मित्रा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अगं आणि गौरांग कुठे? दिसलाच नाही तो मला सकाळपासून. गौरांग ना, हा गौरांग ऍक्च्युली एका केटरिंगच्या ऑर्डरसाठी बाहेर गेलाय. सकाळी लवकरच गेलाय, काम वाढलंय आता त्याचं, त्यामुळे. चांगलंय चांगलंय, काम वाढतंय आणि आता येणाऱ्या बाळाच्या पायगुणानं आणखीन काम वाढेल. पण त्याने तुझी काळजी घ्यायला हवी. दादा, गौरांग खूप काळजी घेतो माझी. मी करेनच फोन त्याला. आय एम सॉरी, मी खरं तर उशिरा अभिनंदन करतोय तुम्हा दोघांचं. पण दादा असं काय बोलताय? या सगळ्या परिस्थितीत तुम्ही स्वतः येऊन बोलताय माझ्याशी, हेच खूप आहे. वेडी आहेस का नेत्रा? अगं माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तू. आणि एक आता आनंदाची गोष्ट अशी की शुभ्रा बरोबर खेळायला तिच्याच वयाचं कोणतरी येणार आहे लवकरच, एक भावंड. तसा गौरांग आहेच, पण
येतो. दादा एक विचारू. काय बोल ना. शुभ्रा येईल ना घरी परत? येईल ना म्हणजे येईलच. अगं तिचं घर आहे हे. तिच्या बाबाचं घर आहे. ती येईल, तिची आई सुद्धा येईल. तू काळजी नको करूस, मी घेऊन येईन त्या दोघींना लवकरच. इनफॅक्ट तुझं बाळ या जगात येण्याच्या आधी शुभ्रा आलेली असेल त्याच्याबरोबर खेळायला. मग तू बघ ते दोघं कसं घरभर धिंगाणा घालतील. आपले आवरता आवरता नाकी नऊ येणार आहेत आपल्या. चलो, आज घटस्थापना आहे, पाया पडून घे, नंतर येऊ. बाय. आलं बाहेर कोणीतरी आजीबाई आले ते. कोणीतरी आजीबाई काय नाव गाव असेल की नाही? मी विचारलं नाही. घेऊन येऊ त्यासने आत? ना नको थांब, मीच बघतो कोण आहे. मला भेटाय दारापर्यंत यायची गरज नाही. मी आज आले इथे. मला कळत नाही की तुम्ही मुधोळकर लोकांनी ठरवलंय का की घरातल्या प्रत्येकाने रोज इथे आमच्या घरी यायचं आणि आमच्या खनपटीवर बसायचं? मी इथं फक्त माझ्या नाचसुनेला भेटाय आली. तुमची नाचून? होय, माझीच नाचसून. आजी तुम्ही इथे? होय, यावं लागलं. अगं आज घटस्थापना आहे ना व. घरात घट बसल्या ती, म्हणून तुला सांगायला आलते. आरतीसाठी घरला ये. आईसाहेब तुम्ही काहीतरी विसरताय असं तुम्हाला नाही वाटत? हा, मंजिरी पुन्हा त्या घराचं उंबरठाही ओलांडणार नाही. त्या घरातल्या माणसांशी, सणावारांशी, इतकंच काय देवाशी सुद्धा तिचा काहीच संबंध नाहीये. आणि हे सगळं मी तुम्हाला मंजिरीच्या वतीने सांगतो. तेव्हा तुम्ही उगीच तुमचा आणि आम्हा दोघांचाही वेळ कशाला घेताय? ठीक आहे, घ्या. ये पोरी, लिव. सही कर तुझी. म्हणजे मला कळलं नाही आजी. सही येते नव तुला? तीच सही करीत आहे. मला बघायचं आहे तू सही कशी करतेस. मंजिरी सत्यजित मुधोळकर म्हणून करतेस की मंजिरी पृथ्वीराज सरनाईक म्हणून करतेस? मंजिरी सत्यजित मुधोळकर म्हणूनच करतेस ना व? कळलं तुम्हाला सरनाईक साहेब? तुमची मुलगी अजून बी आपल्या नावापुढे माझ्या नातवाचंच नाव लावती, दुसऱ्या कुणाचं नाही. तेव्हा मुधोळकरांचे देव तेच मंजिरीचे देव. म्या मंजिरीला देवकार्याला बोलावण्यासाठी आली आहे. उगा मला आडकाठी करू नका. साहेब, मी तुमचा आदर करतो म्हणून नम्र भाषेत बोलतोय. पण एक सांगतो,
मंजिरी तिथे येणार नाही, मी तिला तिथे पाठवणार नाही. दैव लिहिण्याचं काम देवानं सौताकडे शाबूत ठेवलंय. तुम्ही आम्ही फकस्त कळसूत्री बावल्या आहोत. आपण फकस्त आपलं काम करावं, उगा त्याचं काम करायला जाऊ नये. धमकी देत आहे. मी अडाणीबाई काय हो धमकी देणार तुम्हासनी? माझा सल्ला समजा आणि सोडून द्या. आईसाहेब, तुमचं बोलणं मी चॅलेंज म्हणून घेतोय. कोणाच्या जोरावर कोणाचा बंधारा फुटतो ते बघूच ना. बघू की नकार कोण देत या? बघण्यात आयुष्य गेलंय माझं. अजून काही गोष्टी दाखवायच्या असतील त्याला, म्हणून जिद्दी ठेवली आहे मला इथं. पण ते जाऊ दे. मी इथं शब्दांचे फुलोरे फुलवाया नाही आले. मंजिरीला घरला घेऊन जाण्यासाठी आली आहे. मंजिरी, देव तुझी वाट बघतोय. येऊन जा. गौरांग, टेस्टचे रिपोर्ट्स आहेत. तू मला टेस्ट करायला सांगितली होतीस ना? गौरांग, बघ तरी रिपोर्ट्स. नेत्रा, मी तुला रिपोर्ट्स मागितले आणि ते तू दिलेस. आता ते बघायचे का ठेवायचे हा माझा प्रश्न आहे. गौरांग, प्लीज असं नको करूस. असं नको वागूस माझ्याशी. मला आता तुझी खूप गरज आहे. प्लीज असं नको करू. हे बघ नेत्रा, तू गरोदर असण्यावर माझा विश्वास बसलाय, पण तू निर्दोष असण्यावर नाही. आणि तो कधीच बसणार नाही. तुझं नशीब चांगलं की तुझे कारनामे मी अजून दादाला सांगितले नाहीत, आणि म्हणूनच तू आज या घरात आहेस. ह्यापेक्षा जास्त आणि ह्या पलीकडे माझ्याकडनं कसली अपेक्षा करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्याशी लग्न केलं, सून बनवून तुला या घरात आणलं, पण तुला एकाही गोष्टीची किंमत नाहीये आणि कधीच नव्हती. तुला जसं वागायचं होतं तसं तू वागलीस. आता इथून पुढे तुझ्याशी कसं वागायचं किंवा तुझ्या गोष्टींवर कसं रिॲक्ट व्हायचं हा माझा प्रश्न आहे. गौरांग, तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाहीये. तो विषय संपलाय. त्यामुळे तुला कोण इथं बोलवलं येतं ना, हा विषय महत्वाचा नाहीये. पण मला जायचंय बाबा. का? आता कशासाठी जायचं तुला? अगं, एकदा सगळे संबंध तोडून तू इकडे आलीस ना, मग आता तिथे परत कशासाठी जायचं तुला? तुला वेळ लागला का मंजिरी? अगं, तुला कसं कळत नाही? हा सगळा त्या माणसाचा प्लॅन आहे. त्याने त्याच्या आजीला का पाठवलं माहितीये? कारण त्याला माहिती होतं की तू कोणाशी नाही तरी त्यांच्याशी नक्कीच बोलशील म्हणून. तसं नाहीये बाबा. तसंच आहे, अगदी तसंच आहे. अगं, कारण सुद्धा साधं सोपं आहे. तू फक्त समजून घेण्याचा प्रयत्न कर. म्हणजे
हे बघ, तू जसं म्हणालीस ना की त्या माणसाच्या बाहेर खेळलीपणाचं तुला ज्या दिवशी कळलं त्याच दिवशी आईसाहेबांना सुद्धा कळलं, बरोबर? म्हणूनच तू त्यांना काही दोषी धरत नाहीयेस हे त्याला बरोबर माहितीये. आणि म्हणून त्याने काय केलं की त्या लोकांच्या समोर सगळ्यांपुढे माफी मागितली, त्यांच्या हातापाय पडला असेल, हे सगळे नाटकं करून त्यांना तुझ्याकडे पाठवलं. कारण काय का तू त्यांना दोषी मानत नाहीस आणि त्याच्यामुळे तू त्यांचं सांगणं नाकारणार नाहीस. आणि मग एकदा तू का तिकडे गेलीस ना का तुझ्या समोर सुद्धा तो तीच नाटकं करणार, तसंच माफी वगैरे मागेल, हातापाय पडेल आणि तुला तिकडे थांबवून घेणार. हा सगळा त्याचा सुनियोजित प्लॅन आहे. अहो तुम्ही म्हणताय तसं काहीच होणार नाहीये. बेटा, मी तुझ्यापेक्षा जास्त दुनिया पाहिजे. हे असंच होणार आहे. हे बघ, आता उगीच आपल्यामध्ये वाद मला नकोय. मी सांगितलं ते शेवटचं, तू तिथे जायचं नाही. हा, आता तुला जर देवीचं दर्शनच घ्यायचं असेल तर आपण अंबाबाईला जाऊ. हा, तिथे दर्शन घे देवीचं तू. अहो कुठल्या देवीचं दर्शन घ्यायचं हा मुद्दाच नाहीये बाबा. गेल्या वर्षी नवरात्रीत मी मुधोळकरांच्या देवीकडे काहीतरी मागितलं होतं. काय मागितलं होतं? फार मोठं काय नाही, आमच्या संसारासाठी सुख मागितलं होतं. मिळालं? काय दिसतंय काय? काही जाणवतं का तुला? दिसतंय ना, शुभ्रा दिलीये मला बाबा देवीने. मला जरा काळजी वाटत होती. एकदा वाटलं की फोन करून बघावा म्हणून, नंतर म्हटलं की उगीच सरनाईक साहेबांनी वगैरे फोन उचलला तर अर्थाचा अनर्थ व्हायचा. अगं म्या तिथं त्यांच्याशी बोलायला गेलती, भांडाया नाही. मी घाबरायचं कशा पाहिजे? भीती वाटणारच ना सासूबाई. सध्या कोणी कोणाचं काहीच ऐकायच्या आणि समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही. जरा डोसकं शांत ठेवलं आणि विचार केला नव की समध्या गोष्टी समजत्यात माणसाला. माझी खात्री आहे मंजिरी आणि सरनाईक साहेब दोघांना बी एक ना एक दिवस समध्या गोष्टी समजतीलच बघ. माझी पण देवीकडे हीच प्रार्थना आहे. सासूबाई, मंजिरी काय म्हणाली? येणार आहे का ती? मला तर वाटलं होतं तुम्ही तिला सोबतच घेऊन या. अगं खुळी आहेस का तू? ती माझ्या संग कशी येईल? आता मी तिथं गेले आणि तिच्या कानावर संद घातलंय, येईल ती. आता ती अगोदर शुभ्राची तयारी करेल, नंतर सरनाईक साहेबांची समजूत बी काढायला लागल तिला. त्याच्यासाठी येळ लागणार का नाही? मग पण माझी खात्री आहे नक्की येईल बघ. तुम्हाला वाटतंय ना, मग तसंच होऊ दे. पण तुम्ही तिथं गेल्यावर सरनाईक साहेब तुम्हाला काही बोलले नाहीत ना? मग केवढे बोलले मला, केवढा आदर सत्कार केला माझा. अगो पायगाड्या घातल्या माझ्यासाठी. चेष्टा करताय ना माझी? अगं हक्क आहे माझा त्यो. कठीण प्रसंगात मस्करी केली की ताण हलका होतोय बघ. मी तिथं गेली आणि मला सरनाईक साहेबांनी जे काही सांगायचं होतं ते समजा सांगितलं. मग त्यासनी जे काय माझ्याशी बोलायचं होतं ते बोलले. पण त्यांच्या बोलण्याचा मला राग नाही आला बघ. मी ज्या गोष्टीसाठी तिथं गेली तो हेतू माझा साध्य झाला. दुसरं काय होतं मला? मी जे काय सांगायला गेले ते मी माझ्या नाचसुनेला सांगितलं. आता ती सांच्याला आरतीसाठी घरला आली की म्या भरून पावले बघ.
आणि माझी खात्री आहे आई अंबे तिला नक्की घरला घेऊन येणार बघ. घ्या आलं मुदोळकरांचं घर. जाऊन पटकन दर्शन घेऊन ये. बाबा हो, तुम्ही तर रस्त्यात गाडी का थांबवताय? आतमध्ये घ्या ना, कंपाऊंड मध्ये. छे छे, माझी बिलकुल इच्छा सुद्धा नाही आहे गेट मधनं हात जायची. जर तू जाऊन मी थांबतो इथे. अहो पण इथे हे बघ, मी तुला 15 मिनिटांनी फोन करीन तर तू तुझं सगळं आटापणे मग बाहेर ये. बाबा हो, 15 मिनिटात नाही आटोपणार, कारण आरती असेल ना. मी तुला 15 मिनिटांनी फोन करेन, त्यानंतर मग कसं काय असेल तसं मला सांग ना, मग बघू. हे सगळं ठीक आहे, पण इथे तुम्ही थांबणं असं बरं नाही दिसत बाबा. बेटा, तुझा बाप म्हणून एवढं करायला काहीच हरकत नाही माझी. कळलं का? त्याच्यामध्ये मला काहीही कमीपणा वाटत नाही बेटा. तर खरंच जाऊन मी ऐकलं. बरं, आलेच मी.